श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी का साजरी केली जाते, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर ते साजरं करण्याचं कारण काय आहे, याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कृष्ण जन्माष्टमी हा सण श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला आणि दहीहंडीचा सण हा श्रावण महिन्याच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. हा सण नेहमी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण 16 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. भगवान श्रीकृष्णांच्या बालपणीच्या आठवणी समोर ठेवल्या जातात. दहीहंडीच्या उत्सवाला गोपाळकाला असंही म्हटलं जातं. कृष्ण जन्माष्टमी हा सण श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला आणि दहीहंडी हा श्रावण महिन्याच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. हा सण नेहमी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीच साजरा केला जातो. दहीहंडीच्या सणात मातीचं भांडं दही भरून दोरीवर टांगलं जातं आणि गोविंदाचा एक गट पिरॅमिड बनवून ही हंडी फोडतो. हा सण प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्रात अगदी उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडीच्या परंपरेत भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या आठवणी समोर ठेवल्या जातात. दहीहंडीच्या उत्सवाला गोपाळकाला असंही म्हणतात. श्रीमद भागवत गीतेतील अध्यायांमध्ये सांगितल्याप्रमाणे बाळकृष्ण फारच नटखट होते. स्वतः राजपुत्र असूनही त्यांना गोपिकांच्या घरातील लोणी चोरून खाणं फार आवडायचं. त्यांच्या या नटखट स्वभावामुळे अनेकदा हे गोपिका यशोदेकडे तक्रारी घेऊन यायचे, पण तरी कान्हाने लोणी खाल्ले नाही तर सर्वच जण बेचैन व्हायचे. अनेकदा गोपिका लोणी लपवून एका मडक्यात बांधून ठेवत असे. मग हे बांधून ठेवलेले माठ फोडण्यासाठी आपल्या मित्रांच्या मदतीने बाळकृष्ण तिथपर्यंत पोहोचून त्या गोष्टी फस्त करत असे. आणि या लीलांचं प्रतीक म्हणून गोकुळाष्टमीनंतर दहीहंडी हा सण साजरा केला जातो. कृष्णाचा जन्म अनेक उद्देशांनी झाला होता. त्यांच्या जन्माच्या लीला अनेक आहेत. त्यातल्या त्यात दहीहंडी हा देखील त्यांची एक लीला आहे. दही लोणी चोरण्याच्या कृष्णाच्या अनेक कथा मिळतात. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड जास्त होती. यासाठी ते आपल्या मित्रांसोबत आजूबाजूच्या गवळणींच्या घरीही दही लोणी चोरी करत होते. कृष्णापासून दह्याचं रक्षण व्हावं यासाठी यशोदा आणि इतरही गवळणी दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे, पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असे आणि यासाठी त्याचे मित्र त्याला अधिक मदत करत असत. आणि या घटनेची आठवण म्हणून सगळीकडे दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजेशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचं आयोजन केलं जातं. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरून एका उंच ठिकाणी हे मडके टांगलं जातं. याला फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात आणि दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात आणि या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत ही हंडी फोडतो आणि हंडी फोडणाऱ्या मंडळांना विविध भेटवस्तू देऊन त्यांचा गौरविण्यात देखील येतं. तर या दिवशी मोठमोठा उत्सव हा साजरा केला जातो अगदी आनंदाने. अनेक मंडळे अशी आहेत की ज्यात मुलीच आहेत. या मुली मुलांप्रमाणेच धाडं दाखवत थरावर थर लावून हंडी फोडतात. ही छोटीशी माहिती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.